आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। मयताच्या शवविच्छेदनानंतरच संपूर्ण माहिती समोर येईल। परभणी जिल्हाधिकारी परभणी दिनांक 14 डिसेंबर रोजी मयत सोमनाथ सूर्यवंशी याचा MCR झाल्यानंतर त्याला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलं होतं। 15 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्याला अस्वस्थ वाटत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी तपासल्यानंतर दिली आणि त्यास मृत घोषित करण्यात आला आहे। हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती परभणी जिल्हाधिकारी यांना डॉक्टरांनी दिली असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी यांनी दिली आहे। संपूर्ण माहिती ही शवविच्छेदन झाल्यानंतरच समोर येईल असेही त्यांनी यावेळी सांगितलं आहे। समाजातील लोकप्रतिनिधींनी नांदेड येथे शवविच्छेदन न करता छत्रपती संभाजीनगर येथे करावे अशी ठाम मागणी केली होती। म्हणून छत्रपती संभाजीनगर येथेच शवविच्छेदनासाठी पोलिसांच्या बंदोबस्तात शव पाठवण्यात आले आहे। सध्या शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असेही आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे। सोमनाथ सूर्यवंशी हा जो इसम PC नंतर मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे MCR मध्ये होता, त्याला काल MCR मध्ये मेडिकल तपासणी करून पाठवण्यात आलं होतं। आज सकाळी त्याचं हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच निधन झाल्याचं समजतं आहे। तर सर्व समाजाचे जे काही प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांची मागणी होती की याचं शवविच्छेदन आम्हाला नांदेडऐवजी छत्रपती संभाजीनगर येथेच करावं अशी त्यांची ठाम मागणी होती। या सर्वांनी मला 100 कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांच्या विनंतीचा विचार करून त्यांच्या भावना विचारात घेऊन आपण यांचा शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांना पाठवलेला आहे। त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा या ठिकाणी आपले सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या समोर इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे आणि ती बॉडी पूर्ण बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या सोबत आता औरंगाबाद येथे रवाना झालेली आहे। नेमकं काय वाटते सर, कारण यामागे मृत्यू कशामुळे झालेला आहे? प्रथमदर्शनी मी सर्व डॉक्टरांशी याबाबत डिस्कस केलं, ज्वेलरशी देखील चर्चा केली। तर जे प्राथमिक मत आहे तर त्याचं हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता आहे, मात्र याचं परिपूर्ण निदान हे PM नंतरच होऊ शकेल। प्राथमिक माहिती कारण इथे ब्रॉड डेड आणलं होतं आणि प्रायमरी इन्स्पेक्शन तसं दिसत आहे। नेमकं MCR कधी झाला होता त्यांचा? MCR काल दुपारी झाला होता आणि त्यानंतर मेडिकल तपासणी झाल्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं। आज सकाळी त्याला दुखू लागलं आणि इकडे आणण्यापूर्वीच त्यांचा ऑन द वे मृत्यू झाल्याचं समजतं आहे। सकाळी कारागृहात किती वाजता कळालं त्याचा मृत्यू झाला म्हणून? साधारण 5-5:30च्या आसपास, आता जेलरने मला जे सांगितलं 5:30च्या आसपास समजलं असं ते सांगत आहे। शहरामध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालेलं, काय आवाहन कराल सर्वांना? परभणी शहरातल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना माझं नम्र निवेदन आहे, नम्र आवाहन आहे की आता आपण आरोपीला अटक केलं आहे, गुन्हा दाखल झाला आहे, इव्हन ज्या मयत व्यक्ती आहे त्याचं देखील योग्य ते पोस्टमॉर्टम जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे आपण त्यांना पाठवत आहोत छत्रपती संभाजीनगर येथे। तर सर्व नागरिकांनी शांतता ठेवावी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं आवाहन मी सर्वांना करतो। सर, काही तो तपासाचा भाग आहे, तपास त्याचा सुरू आहे। त्याचबरोबर SC/ST कमिशन पण लवकरच आपल्या जिल्ह्यात येणार आहे, त्यांच्यासमोर देखील हे सर्व कैफियत आणि तपासणी होईल। तपासांतीच आपल्याला अंतिम भाष्य त्यावरती करता येईल। थँक्यू।